आणि आता बातमी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मोठ्या घोषणेची। राज्यामध्ये ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना लागू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। सर्व धर्मीयांसाठी तीर्थदर्शन योजना लागू करणार असल्याचं सुद्धा शिंदे यांनी जाहीर केलेलं आहे। योजनेसाठी धोरण, नियम, पॉलिसी ठरवून निर्णय घेऊ असं सुद्धा त्यांनी नमूद केलंय। दुसरीकडे सरकारवर तीर्थावर जायची वेळ आली आहे असा टोला आता नाना पटोले यांनी लगावलाय। मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजना आज सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। दरवर्षी एक आकडा 5-10 हजार जे काही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना आपण शासनाच्या माध्यमातून हे तीर्थयात्रा त्यांची कशी सुकर होईल आणि त्यांना देवदर्शनाचा लाभ मिळेल। आता या सरकारलाच तीर्थवर जायची वेळ आलेली आहे आणि हे सरकार गडबडलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराजयानंतर या सरकारची मानसिकताच ढासळलेली आहे। दरम्यान काय आहे तीर्थक्षेत्र योजना आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थस्थळांचं दर्शन घडवलं जाणार आहे। सर्व धर्मियांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आता घोषित करण्यात आलेली आहे। हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन या धर्मियांच्या तीर्थस्थळांचा यामध्ये समावेश असेल। देशातील विविध प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी यातून उपलब्ध होतीये। 5000 ते 10000 लोकांना तीर्थदर्शन यात्रा घडवण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।